1000 रुपये राहिले ना तरी मला माझ्यासोबत सांगायचं तू वाटते तू समोर ये. 1000 रुपये घरी खर्च केलेले असे मानकर साहेब आहेत, मी त्यांना खूप मानतो मी त्यांना. अशा जर आहे आणि असा माणूस ज्याने आपल्या गावची, जिल्ह्याची, तालुक्याची शान वाढवली, असे रायगड भूषण, महाराष्ट्र भूषण, शाहीर, लोकशाहीर, कुटुंबभूषण असे अनेक पुरस्कार ज्यांनी घेतलेले आहेत. ते उगाचच नाही घेतले, त्यांचं खूप कर्तव्य. मी जवळच बघितलंय त्यांना गाताना, मी त्यांच्यासोबत होतो, मी अनेक कार्यक्रम आम्ही केलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं कर्तृत्व आहे, त्यांचं काम आहे, सगळं आहे हो. पण तुम्ही सगळे ह्या माणसाच्या ह्या बुवांच्या प्रेमापायी सगळे आला, त्याबद्दल मी खूप तुमचं ऋणी आहे. हे प्रेम असं कुठेच नाही मिळणार. आणि हीच अशीच एकी मराठी माणसांची एकी जर राहिली ना तरच लोककला टिकेल. आणि लोककला टिकली तर आपली संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर मराठी अस्मिता टिकेल. आणि आपण एकजूट नाही राहिलो तर आता बघताय काय चाललंय ते असंच चालेल. आपण एकमेकांच्या फक्त कार्यक्रमासाठी नाही ना, एकमेकांच्या सुखदुःखात पण कामी यायचे. हे मला सांगायचं, एकमेकांच्या सुखदुःख नुसते कार्यक्रमासाठी नाही, काही गरज लागली ह्याच्यामध्ये, एकमेकांना गरज पडली तरी एकमेकांच्या सुखदुःखात कामाला यायचं आहे असं मला नेहमी सांगायचं. म्हणून आम्ही हे सगळे कला तर हे निमित्त आहे, पण त्याच्या निमित्ताने सगळे लोक भेटतो, एकमेकांना मदत होते, सुखदुःखाचे विचारले. असे हे शाहीर मानकर मला खरंच आज त्यांना मी आठवण करून खूप त्यांच्या बरं वाटतंय. ते सगळं धारण केलं, तुम्ही सगळं टोपी वगैरे घालून जी संस्कृती जपलेली आहे, खूप भारी वाटतंय, खूप भारी वाटतंय. आणि तुम्हाला सांगतो, मला वाटलं नव्हतं, मी प्रथमच येतोय, पहिलीच पुण्यतिथी जेव्हा त्यांनी मला फोन आला त्यावेळेस की काका गेले म्हणून, मला खूप वाईट म्हणजे धक्का बसला. अरे पण मला 4 महिन्यापूर्वी त्याने फोन केला होता की माझी जरा तब्येत बरोबर नाही. मी म्हणालो म्हणजे तुम्ही या, कधी आपण बघू काय करायचं. नंतर त्याची माझी भेट झाली नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी मग ते पत्नीचं निधन पण झालेलं. मला खूप म्हणजे त्याचा शॉक बसला, कारण मी प्रत्येक कार्यक्रम करायचो, मी त्यांचा प्रत्येक कार्यक्रम मला माझ्याशिवाय त्याला जमायचंच नाही. ते मला फोन करायचे आणि प्रत्येक गोष्टीत माझं आमचं डिस्कशन व्हायचं शो प्रोग्रामच्या आधी की आज असं करायचं, तसं करायचं. आणि मी त्यांना जवळच बघितलंय, एखाद्या पार्टीने किंवा एखाद्या ह्याने सांगितलं ना हे असं पाहिजे, ते लगेच ते पेपरवर लिहून काढायचे, लगेच त्यांच्या लेखणी द्यायचं आणि लगेच ते सादर करायची. ही कला त्यांच्याकडे ना खूप मोठी कला होती. मी जवळच बघितलं हे सगळं. आणि हे सगळं ना अशी क्वचितच लोक असतात की असे प्रेमळ पण असतात. आणि त्यांच्या आवाजाची जी रेंज होती ना, माझी सुद्धा नाही रेंज, मी एवढे शोज करतो, एवढे प्रोग्राम करतो, त्यांच्या आवाजाची रेंज खूप मोठी होती, खूप मोठी होती. आणि ते बोलायला लागले ना की समोरचे रसिक पण असे म्हणजे भाऊक होऊन जायचे आणि प्रत्येकाला असे प्रेमाने बोलायचे, प्रत्येकाशी. पण त्यांची आठवण खूप मोठी. आणि त्यांच्या या स्मृतीपिढीत आपण सगळे जमलो आहोत, खरंच खूप आभार. आणि त्यांना मी हा मानाचा मुद्रा आणि वंदन करतो सगळ्यांच्या समोर. आणि माझे दोन शब्द संपवतो. जय देव. तसे उत्कृष्ट ढोलकीपटू आणि त्यांना बुवा आरडी बर्मनाचे बोलायचे अनिल गावडे साहेब यांनी अनेक ढोलकीपटू बनवलेले आहेत, अनेक कॅसेटनं त्याने संगीत दिलेलं आहे. असे अनिल गावडे साहेब आम्हाला मार्गदर्शन करावे अशी तुम्हाला नम्र. नमस्कार. मला बोलण्याची सवय नाही आहे. एक शक्तिपुरातला दमदार आवाज आणि मराठीवर प्रभुत्व गाजवणं, म्हणजे कुठली शायरी लिहिली की त्याबद्दल त्यांनी कसं बोलावं आणि श्रोत्यांसमोर कसं गाणं सादर करायला पाहिजे, शक्तिवाला समोरचा कसा असेल, त्याची किती कुवत आहे ते बुवा जाणून घ्यायची पाहिजे. कोणाबरोबर बारी आहे आणि मी त्यांच्याबरोबर जास्त वेळ पहिले आमचे जंगम सर भोंगे वाजवायचे, म्हणाले लक्ष्मण जंगम.
त्यावेळी मी रामचंद्र घाणेकर आणि प्रभाकर कल्पनेमध्ये सकाराम रावला त्यांच्या आमचे मामा शांताराम परबते आणि धनावडे सर असायचे त्यावेळी, सूर्यकांत धनावडे तसं काहीतरी चांगलंच नाव आहे. तर ते बाऱ्या लावायचे शक्तीपीठाच्या, शांताराम परबते ना, तर ते बाऱ्या लावायचे आणि मी आपल्या घरी वाजवत बसायचो. आम्ही क्लासिकल शास्त्रीय संगीतवाले सगळे आलो. तर त्यांनी मला एकदा घेऊन गेले एकदा स्टुडिओमध्ये सुपर ट्रॅकला, की असं आहे. आणि त्याच वेळेला मला वाटतं भारदेव गुरुजी आणि मला वाटतं मानकरांची काहीतरी कुठली कॅसेट होती सुपर ट्रॅक. तर ती मला वाटतं काय कोणाला कुठे काही जमत नव्हती. तर मला मध्ये शांताराम परबते बोलले की जरा जाणे ते वाजव, पण आपण दुसऱ्यामध्ये जाऊ शकत नाही ना, पहिले रेकॉर्डिंग व्हर्च्युअल घेतलेले असतात. तर जंगम सर होते तिथे. तर त्याच्यानंतर त्यांनी ते माझं वाजवणं बघितल्यानंतर मला बोलले की आता सगळ्या कॅसेटला तूच यायचं वाजवायला. पण मी त्यांना बोललो मला शक्तीपीठाचा अनुभव नाही हो कुठल्या, पण त्यांच्यामुळे मला एवढा अनुभव आला शक्तीपीठाचा आणि त्यांचा मी ऋणी आहे. आणि आज ते नाही आहेत तरी पण आम्ही सतत त्यांची आठवण करत असतो आणि त्यांना शांती लाभो हीच ईश्वराची प्रार्थना करतो. धन्यवाद गावडे साहेब. तसे गावावरून आलेले पेनगावचे माजी सरपंच रामभाऊ ढवळ त्यांनी दोन शब्द बोलले. नमस्कार. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, माता रामाई, माता जिजाऊ यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो आणि आमच्या कैलासवासी लोकशाही तुकारामजी मानकर यांना मानाचा मुजरा करतो. आज हे कार्यक्रम त्यांची जी संस्था आहे हरिओम नृत्य कला पथक मंडळ यांच्या वतीने हा कार्यक्रम मुंबईमध्ये साजरा करीत आहोत. आणि साजरा करताना आमचे गुरुबंधू म्हणायला हरकत नाही, माझ्याही मामाची मुलं आहेत सर्व लहानपणापासून मी आणि कैलासवासी तुकाराम मानकर हे सहकारी एकच वयाची माणसं आहोत आम्ही. आणि आमच्याबरोबरच लहानाचे मोठे झाले. कलेमध्ये कमीत कमी नाच आणि तमाशामध्ये मी स्वतः सरपंच होऊन सुद्धा आज सुद्धा अजून नृत्य कलेमध्ये आम्ही भाग घेतो. माझी मुलं आहे, मालकरी बुवा आहेत, मालकरी बुवा असून ते बुवा गायकी करतात. आता सध्या सुद्धा पेंदादेवी नृत्य कला मंडळामध्ये नाचामध्ये माझी मुलं बुवा म्हणून काम करतात. चंद्रकांत बुवांना चांगलं माहिती आहे त्याबद्दल. आणि आता सुद्धा बोलून गेले की कला आमच्याजवळ कला आहे. आणि लहानपणापासून आज 70 वर्ष वय माझं आहे आणि 70 वर्षापासून मी जवळजवळ 60 वर्ष नाच तमाशा केलेला माणूस आहे. मला नंतरच्या काळामध्ये विसंगती का झाली. 1988 सालाला मी स्वतः ग्रामपंचायतीमध्ये प्रवेश करून बिनविरोध सर मला त्यांनी निवडून दिली. नंतर 2009 पर्यंत मी सदस्य आणि 9 पासून 13 पर्यंत मी बिनविरोध सरपंच म्हणून त्यांनी मला आशीर्वाद दिला. लाख मोलाचे सहकार्य ह्या माझ्या भावाचे आहेत. हे भाऊ माझे मामाची मुलं भावच भाव आहे आणि त्यांनी मला फार मोठ्या मोलाचं सहकार्य केलं. मी त्यांचं सहकार्य कधी विसरू शकतो. आपल्या हायवे एक महत्त्वाची गोष्ट अशी आढळते कला मंडळाची जे आम्ही मान सन्मान राखायला पाहिजे होता पण ते आमचं राहून गेलं. तर त्याबद्दल मी सर्वांचा चंद्रकांत आणि दिलगिरी व्यक्त करतो. कारण गावात जाऊन आमच्यासारख्याला आपला सत्कार करता आला नाही त्याबद्दल काय वाटून घेऊ नका. आणि मी इथेच थांबतो. अनेक आपले कलाकार आहेत, त्यांची इच्छा आहे त्यांच्याबद्दल बोलायची, ते बोलून जातील. मी इथेच थांबतो. जय जय महाराज. धन्यवाद बोलत साहेब. तसेच आमचे गुरुबंधू गुरुगणपती घराण्यातील श्री चंद्रकांतजी साळवी त्यांनी आम्हाला
वेळप्रसंगी बरीचशी मदत केलेली आहे. तरी हरिओम नृत्य कलातून त्यांना ऋणी आहे, तरी त्यांनी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं. नमस्कार मंडळी. आज या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचे प्रथमतः आभार मानतो. हरिओम नृत्य कला पथक यांनी जो हा कार्यक्रम महाराष्ट्र गौरवभूषण शाहीर तुकारामजी मांडकर साहेबांचा 4थी पुण्यतिथी या ठिकाणी साजरी होते. खरोखर असं मनापासून सांगावं असं वाटतं. अनेक कार्यक्रम शाहीर तुकाराम मंत्रांबरोबर माझे झाले, कॅसेट झाल्या. असला शाहीर जन्माला पुन्हा येणार नाही इतकं सुंदर कार्य आपल्या शाहीर तुकाराम मंत्रांनी केलेलं आहे. कारण शाहीर घडवताना आम्ही जरी शक्तिवाले असलो तरी त्यांचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीवर होता आणि त्यांचा आदर्श ठेवून आम्ही कार्यक्रम केलेले. आता खरंच असं वाटतं की कार्यक्रम करून आता ते नवीन तरुण शाहीर जे कार्यक्रम करतात, काय कार्यक्रम करतात ते आता परीक्षा मंडळी पाहते करतात कार्यक्रम. पण ते कार्यक्रम मला असं वाटतं की शाहीर तुकाराम मंत्रांच्या कार्यक्रमाला शोधणारे कार्यक्रम नाही. पुढे जो काही कार्यक्रम शाहीर तुकाराम मंत्रांच्या पश्चात कार्यक्रम करतायत चांगले आपले मोहितकर आहेत, बरीचशी मंडळी यामध्ये आता काही कोणासारखं सहकार्य त्यांच्याकडे आहे, उत्कृष्ट लेखन आहे. चांगले कार्यक्रम करा, लोकांनी गालबोट लावे, असं कोणते कार्यक्रम होऊ नये. आणि पुन्हा शाहीर तुकाराम मंत्रांना एक मानाचा मुजरा करून मी इथेच थांबतो, कारण असल्या शाहिरां पुन्हा होणे नाही. जय जय महाराज. धन्यवाद. तसे रोहिणी गावची मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री अशोकजी तामणकर साहेब यांनी आपला विचार मांडायचा. हॅलो हॅलो. श्री गजानन छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. हॅलो. तसेच हॅलो कैलासी शाहीर मानकर बुवा हे आज संपूर्ण जिल्ह्याचं नाव धगधगत ठेवून असे आपल्यातून आज हरवलेले आहेत. तर असा हा एक मोठा हिरा म्हणतात, त्याप्रमाणे संपूर्ण त्या हिऱ्याने पूर्ण रायगडाला प्रकाशमय केलेला आहे. तर त्यांच्या जो चमकणाऱ्या तेजाने जे पैलूरूपी सोडलेले हे शिष्यगण त्यांनी घडवलेले आहेत. आज त्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात एक शाहीर म्हणून गाजतंय. तर असे आज त्यांची 4थी पुण्यतिथी आहे. तर त्यांना मी खरोखर माझा मानाचा मुजरा त्यांना मी वंदन करतो त्यांच्या चरणी. आज त्यांनी असे बहुमूल्य संदेश सगळ्यांना पोहोचवलेले आहेत, सगळ्यांना मार्गदर्शन करून संपूर्णपणे परिपूर्ण तयार केलेले आहेत. तर मी आता जास्ती वेळ घेत नाही. तर मला इथे आज बोलवून माझा सत्कार केला त्याच्याबद्दल आज मी हरिओम नृत्य मंडळाला मी धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो. स्पेशली आयदे बुवा हे नेहमी माझ्या संपर्कात असतात. जो बुवांचा जेव्हा कार्यक्रम असतात त्यावेळेला जरूर त्यांचा मला फोन येतो आणि त्यांच्या शब्दांना मान देऊन मानकर बुवांचं जिथे जिथे प्रोग्राम असतील त्याच्या वेळेने माझ्यापर्यंत मी वेळात वेळ काढून मी हजर राहतो. तर माझा इथे सन्मान केल्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे आणि मी आता माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद. बाबू रंगेले घराण्याची
या ठिकाणी आपल्या कोकणच्या समृद्ध अशा कलेला शासन दरबारी न्याय मिळण्यासाठी निश्चितपणे त्यांच्या लेखणीची धार सदा समुद्रापलीकडे आहे. अशा कोकणचं रत्न अर्थातच लोकप्रिय आमचे पत्रकार कोकण कलेला उत्तुंग शिखरावर त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून नेलं अशा आदरणीय गंगने साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तर आदरणीय आमच्या मंडळाचे एक डॅशिंग असे बुलंद आवाजाचे शाहीर संतजी बांगळे डॉलीला विनंती करेन अशा या पत्रकारांचं या ठिकाणी आपण स्वागत करायचंय. एक उत्तुंग असं पत्र व्यवहाराचा जो लेख असतो अग्रगण्य असतो त्यांच्या मुखपत्रातून त्यांच्या लेखणीतून सातत्याने नेत्रदीपक असं त्यांचं लिखाण यांच्या मागे आहे. आणि असा आता युवा अर्थातच कोकणचा हा भूमिपुत्र ज्याला आपण या लहान कलेची सरावी घेऊया. धन्यवाद. हॅलो. तसे बाबू रंगेले घराण्याची एक महान शाहीर त्यांचं नावच आहे मधुकर. गोड आवाजाचे असे मधुकर पंधेरे यांनी मार्गदर्शन करावं की नम्र घोषवाक्य कैलासवासी तुकाराम मानकर यांच्या मुखातून ज्यावेळेला हॉलच्या प्लॅटफॉर्मवरती ते यायचे नाच करायला त्यावेळेला प्रथम सर्वांना हातवरती करून हरिओम आणि योगायोगाने त्याच घोषवाक्याचं इथे मंडळ स्थापन झालं. त्या मंडळाने आज 4थी मानकरांची पुण्यतिथी साजरी करताना एवढी मंडळी जमवले. आणि विशेष करून कलगीतुरा मंडळाचे जे घटनाकार आहे आमचे नंदुबाई सोनगरे, आज आम्हाला अत्यंत आनंद वाटतो की त्यांनी जे नियम लिहिले आणि त्याच्यातून तुकाराम मानकर सारखे महाराष्ट्र गौरवभूषण तुका म्हणे आपण सारखे करती तात्काळ नसे काळ वेळ तयार आहे. संत तुकारामचं वाक्य जरी असलं तरी तुकाराम महाराज जसे बोलले तसे चालले. त्या तद्वत आपले तुकाराम मानकर महाराष्ट्राचा मानकरी फक्त बोलले नाही तर साहित्य संघासारख्या मोठमोठ्या हॉलमध्ये कार्यक्रम गाजवले. मी जास्त सांगत नाही, 3 कार्यक्रमाला हजर होतो आणि माझं हृदय त्यांच्या कलेने स्फुरलं. उदाहरण शास्त्राचं द्यायला गेलं तर प्रथम तुमचा मी माफी मागतो सर्वांना मुद्रा तुकाराम मानकरांच्या शिष्यमंडळीला पण आपले राजाराम गायकवाड यांनाही मुद्रा. तर शास्त्राचं सांगायचं म्हणजे धौम्य ऋषी हे गुरु आणि एकलव्य हा शिष्य मांदिरा लांबवून तद्वत शंभूराजू घराणं त्यामध्ये तुकाराम मानकर आणि आम्ही बाबू रंगेले घराण्यामध्ये. आता दोस्ती कुणाची होती जास्त अनुभवातून तर शक्यतुराला यांची दोस्ती होती असं मला म्हणायचं आहे अनुभवातून. पण तसं त्या धौम्य ऋषीला एकलव्याने गुरु मानून शेणाचा पुतळा समोर ठेवून जी कला किंवा जे ज्ञान आकर्षण केलं त्याद्वारे आम्ही तुकाराम मानकर यांच्या बाऱ्या बघून
ते जसे महाराष्ट्राचे गौरवभूषण तशीच या जगाला सुद्धा 12 जुलै 16 दिनानाथ येथे महाराष्ट्र गौरवभूषण म्हणून नोंदवले. आता कीर्तनकारांच्या सांगण्याप्रमाणे सर्वांनी केल्यानंतर मनन कीर्तन हे झालं पाहिजे. रात्री आमची आपले सुरेश चिबडे यांची मंडळी आमची मंडळी यांची बारी झाली. आता या बारीवरती मनन चिंतन करत असताना ही श्रद्धांजली असं मी म्हणत नाही, पण एक कवी ही पदवी माझ्याकडे असल्यामुळं मला माझा मुलगा बोलला की आज मानकरांचा कार्यक्रम होणार आहे, 2 दिवसापूर्वी व्हायला पाहिजे होता, पण लोकांना सोयीस्कर जावं म्हणून रविवार धरलेला आहे, तर बाबा थोडी तयारी करा. आणि योगायोगाने मला आज अत्यंत आनंद वाटतोय. थोडं तुमचं मी 2 मिनिटात मनोरंजन करतो. कारण श्रद्धांजली आमची चंद्रकांत साळवी यांनी जी केले त्याच्यामध्ये माझा काय भेटला तर त्यांना म्हणायला सुद्धा आता मी थोडा 2 मिनिटात घडामोडी चढावडी मुंबईला फार चाले जणू मोटार कार बगी हौशेदार नार शिल्पी सोनार जसा मुग्ध फुंकणी धरी तो दग्ध आगीत आग झाली तरी जागा कोण सोडेल तरी आगीत आग झाली तरी जागा कोण सोडेल तरी मिळे इथं मोलमजुरी चहा सोबत निदान दुग्ध पद कमळ घे रसिका हुंगावे अंगधी येण्यापूर्वी म्हणजे 3 वाजता एक कडवं मी केलेलं आहे आणि त्याच्या अगोदर जे पद झाले ते म्हणतो, सर्वांना आवडेल असं आहे. आली हम किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला. चालाय आली हातामधी घार कुणी मारू नका तिला ठार जगावर उपकार लैले तिचे फार सदा आठवण असावी. कानाकोपऱ्यात जपून ठेवा, कधी पण उचलून घेवा किंवा जीवाला नसावी. आहे फायदा मोठा पडणार नाही तोटा जपा दोन चोचीची नार कुणी मारू नका तिला ठार. 2.5 पाय आहेत की हो, अशा गाडीला पाय 2.5 आहेत. 2.5 पाय आहेत की हो, भर चाले ती हो, नवलाई पाहून वाटे. बघणाराने बघून घ्यावी हवी तिकडे तिला न्यावी. हवी तिकडे तिला न्यावी. अंगावर उभारती काटे आनंदाच्या लाटे नीला कंठ दाटे. या गाडीचा कंठ निळा. आनंदाच्या लाटे नीला कंठ दाटे बघण्यासारखी वारंवार कुणी करू नका तिला ठार. तळ्यातील कमळ जसे चिखली जन्म ठिकाण असेच घारीचे आहे. शोधून बोधून नीट घ्यावे, चविस्तव मीठ द्यावे, गुरु ज्ञानाने पावे. आहे माहेर खोटे बोलू नका खोटे. तिचे माहेर कुठे आहे माहेर खोटे बोलू नका खोटे. 5 जणांनी भोगली यार कुणी मारू नका तिला ठार. भोगून
भोग रोग नाही. जसा श्रीकृष्ण परब्रह्म 16 शस्त्र 108 नारी बघून ब्रह्मचारी तद्वत ही नार पतिव्रत आहे. भोगून भोग रोग नाही अशी साध्वी श्रेष्ठ पायी ब्रह्मनिष्ठ होऊन पारे. ब्रह्मचिंतन करीलासी देवा विष्णू होईल वशी. शिवश्रेय आवडे कशी वारे शीघ्र कवी करी मधुकर स्मरी. वाणी वासुदेवाची पैलपार कुणी करू नका तिला ठार. कुणी करू नका तिला ठार. आहे मला काय सांगायचं आहे. तुका म्हणे आपणासारखे करती तात्काळ. आम्ही त्यांचे नाच पाहिले आणि ह्यांच्यासारखं आपल्याला नाचवायला व्हायचं आहे. हा एक धडा घेतलेला आणि त्यांच्या आशीर्वादाने जयंती महाराष्ट्र गौरवभूषण पुढे कुठे आता हॉलमध्ये सत्कार होतोय त्यासाठी सांगायला आनंद वाटतो. एवढं सांगून मी माझं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय तुकाराम, हरी बोल. धन्यवाद. आपण उत्कृष्ट तऱ्हेने गीत गाऊन मनोरंजन केलं. खरी कविता उन्नती मंडळाचे सेक्रेटरी सुधारजी मास्टर यांनी आम्हाला मार्गदर्शन करा. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील मान्यवर मंडळी, त्याचप्रमाणे माझ्या शंभर जो घराण्यातील गुरुवर्य काशीराम बुवा कुंभ, गोविंद नामदेव, बाजीपान राऊत, विठोबा खोटले, त्याचप्रमाणे ह्या भास्कर बंधूवरती म्हणजे माझ्यावरती ज्यांनी शिरावरती हात ठेवला असे माझे गुरुवर्य कैलासवासी मानकर बुवा त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो. आणि आज हरिओम नृत्य कलाबद्दल या मंडळाने आम्हा मंडळींना आम्हा मान्यवर मंडळींना बोलून तो जो मान सन्मान दिला त्याच्याबद्दल त्यांचा मी सदस्य आभार आहे. आज मानकर बुवांची ही 4थी पुण्यतिथी. या 4थ्या पुण्यतिथीनिमित्त आज मानकर बुवांसोबत वावरणारे, त्यांना योगदान देणारे, त्यांना साथ देणारे, कुटुंबापासून अगदी त्यांच्या सामाजिक क्षेत्रापर्यंत ज्या ज्या मंडळींनी बुवांचं असं त्यांना साथ दिली, योगदान दिलं, अशी सर्व मान्यवर मंडळी आज या ठिकाणी उपस्थित राहिली ही खरी मानकर बुवांची पुण्य आहे. आणि मी मुद्दाम सांगू इच्छितो, खरोखर मानकर बुवांचं काम, कलासाठी योगदान, कलेसाठी योगदान, सामाजिक क्षेत्रातील योगदान, जर कोणाला अजूनही त्यांच्या कामावरती किंवा त्यांच्या कलेवरती काही पण मी मुद्दाम सांगतोय की ज्यांना कोणाला शंका असेल तर त्यांनी कृपया मानकर बुवांच्या घरी जाऊन एकदा भेट द्यावी आणि जे काय आहे कमवलेल्या मानकर बुवांची पुण्य ती तिथे त्यांनी बघून घ्यावी. आणि मी खरंच राकेश मनापासून मी आभार मानन की वडिलांची जी काय पुण्याई आहे ही पुण्याई चांगल्या पद्धतीने त्यांनी जतन करून ठेवलेली आहे, संवर्धन करून ठेवलेली आहे. आणि त्याचप्रमाणे हरिओम कलापथकातील जी मंडळी त्यांना सहकार्य करत आहे त्यांचाही मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि आज ज्या कल्पितराव मंडळाची ज्या महान व्यक्तींनी घटना लिहिली त्या घटनाकारांसमोर मी आज माझे 2 शब्द मानकर बुवांसमोर व्यक्त करतो. खरोखर मी स्वतःला मी भाग्यवान समजतो की 61 वर्षाच्या मातृसंस्थेच्या पदावरती किंवा त्या कार्यक्रमावरती शंभूराजू घराण्यातील हा शिष्य म्हणजे गेली 2 टर्म मी त्या उपसचिव पदावरती काम करतोय. आणि ज्यावेळी मी माझ्या शंभूराजू घराण्यातील पहिले होते म्हणजे शशिकांत आपले गाड होते, गोविंदचे सुपुत्र होते. त्यानंतर त्या मंडळाच्या पदावरती कोणी होता घराण्यातील व्यक्ती. त्याच्यानंतर खूप हट्टाच होता मानकर बुवांचा की नाही आपला कोणतरी व्यक्ती गेला पाहिजे, माझा कोणतरी वारसदार गेला पाहिजे, तो मानकर बुवांचा असो किंवा घाणेकर बुवांचा असो, कोणतरी वारसदार माझा त्या मंडळावरती गेला पाहिजे. आणि योगायोगाने हा स्वर्ग 7 पावलांचा या नाटकाची मी निर्मिती केली. मी माझे बंधू नितीन मास्तर त्यावेळेला मी निर्मिती केली आणि त्या कार्यक्रमाचे प्रमुख हस्ती म्हणून
शाहीर तुकाराम मानकर आणि माझे गुरु शाहीर रामचंद्र गाडेकर हे दोन प्रमुख पाहुणे तिथे उपस्थित होते. त्याचवेळी मानकर बुवांनी माझ्या जसे आता डॉक्टर साहेब बोलले साहेब की मानकर बुवांनी मिठी मारली आणि पाठीवरती हात मारला, तसाच ज्या मास्टर बंधूंच्या पाठीवरती हात मारला, शाबासकीचा हात मारला, मिठी मारली आणि त्यानंतर मी पहिला कलगीतुरा मंडळाचा सचिव उपसचिव म्हणून माझी नियुक्ती झाली. आणि त्यानंतर त्यांनी एवढंच सांगितलं, आता तू थांबू नकोस, तुझ्या पाठीसाठी सदैव राहतो. आणि त्यानंतर मी 6 रजिस्टर संस्थेचा पदाधिकारी म्हणून आज मी पद मिळवू शकतो. ही मानकर शब्दाची ताकद आहे. आणि खरोखर डॉक्टर साहेब की मानकर बुवांनी ज्यांना मुळातली अंतर प्रत्येक शब्द कधीच उल्लेख केला नाही. आणि त्याचा एक सासुरा म्हणून मी माझ्या वहागर तालुक्यातील मासू गावातील मी सुपुत्र साहेब सुधाकर मास्तर. मानकर बुवांचे अनेक वेळा माझी भेट व्हायची ऑफिसला, प्रत्येक वेळेला सांगायचे मास्तर तो माझ्यासोबत आहे. परंतु मी गोविंद नामदेव पांडुरंग आणि घाणेकर असल्यामुळे दोन्हीही मंडळींनी समानतेने ठेवत होतो, समानतेने राहत होतो. त्यामुळे मी घाणेकर बुवांकडून मी कधीच त्यांनाही ना दुखवलं, मानकर बुवांना दुखवलं. एक दुर्भाग्य आमचं समजावं लागेल की तसं काय पण बघले की माझी बुवांचा पुतळा तेव्हा अडचण आहे, मानकर बुवांचा पुतळा तेव्हा अडचण आहे. बुवा मी खरं सांगतो की शंभू राजू घराण्यालाच मुळात अडचण आहे. ज्या ज्या वेळी ज्या ज्या गोष्टी घडत गेल्या त्या त्यावेळी शंभू राजू घराण्याला नेहमीच अडचणी आल्या. आणि त्या अडचणीतून आज जो हा महापेरू जो निर्माण केलेला आहे आमच्या गुरुवारी, तो हा साध्या सुध्यातून नाही केलेला आहे, तर हा काट्या कुट्यातून अडचणीच्या मार्गातून आज हा एवढा महापेरू तयार केला आहे. आणि मग मनापासून आभार मानतो. आणि खरोखरच हे शून्यातून विश्व निर्माण केलेलं आमचे मानकर बुवा. आणि मारवडमध्ये आमचं म्हणजे मंडणगडमध्ये आणि महाडमध्ये आमचं पेन भोपली ही आमची शंभू राजू घराण्याची शान आहे. आणि खरोखरच पेन भोपली गावामध्ये शाहीर तुकाराम मानकर आणि फक्त ते पेन गावापुरते मर्यादित न राहता मुंबईच्या टोकापासून ते अगदी मालवण राजापूरच्या टोकापर्यंत, सिंधुदुर्गच्या टोकापर्यंत अखंड शिष्यमंडळी परिवार हा त्यांनी जमा केला आहे. आणि शंभू कलगीतुरा ह्या लोककलेत ही दोनच हस्ती अशी आहेत, ते तुकाराम मानकर आणि त्यांचे शिष्य घाणेकर बुवा हे त्यांचे खरोखर भविष्यावरती परमानंद शिष्य लागतात. ही दोनच व्यक्ती अशा आहेत की त्यांच्या मुंबईच्या टोकापासून तर सिंधुदुर्गच्या टोकापर्यंत त्यांच्या शाखा आहेत, त्यांचा शिष्य परिवार आहे. पण काही घराण्यात कलगीत अशी घराणं आहेत की त्यांची मर्यादित होती. मंडणगड तालुका किंवा राजापूर तालुका त्यांच्या त्या तालुक्यापुरती त्यांची शिष्यमंडळी किंवा रायगड रत्नागिरीची मोठी मर्यादित. पण मानकर आणि घाणेकर बुवांची अशी मंडळी शिष्यमंडळी आहे की मुंबईच्या टोकापासून तर अगदी सिंधुदुर्गच्या टोकापर्यंत म्हणजे तिन्ही तालुक्यातून आपण शिष्यमंडळी आहोत. आणि हा जो परिवार आहे, हा जो संसार आहे, हा जो प्रपंच त्यांनी जो मांडलेला आहे, हा प्रपंच हा तुमची आमची आता जबाबदारी आहे. मंडळी मी मुद्दाम सांगतो, पुतळे सगळेच लावतात, पुतळे सगळेच बांधतात, पण त्या पुतळ्याचं जतन संवर्धन आणि त्याची जी मर्यादा आहे त्याची जे नित्यने नेहमीप्रमाणे झालं पाहिजे ते नेहमीप्रमाणे झालं पाहिजे, ते केलं पाहिजे. पुतळे बांधून मुक्त होत नाही, तर त्या पुतळ्यावरती असणाऱ्या आपल्या शिष्यमंडळीचा भक्तिभाव प्रेम ते कायमस्वरूपी असायला हवं. आणि मला तर वाटतं की मानकर बुवा ही त्यांची श्रद्धा आहे आणि ते नक्की आपल्या शिष्यांपासून नेहमीच करून घेतील अशी मला आशा आहे. आणि सांगायचं झालं तर ह्या लोकगीतुरा लोककलेत ज्यांना कुणाला जेवढे पुरस्कार नसतील किंवा एखाद्या घराण्यातील शाहिरांना पुरस्कार नसतील तेवढे पुरस्कार फक्त घाणेकर बुवांना एकट्याला आहे पुरस्कार. आणि ते खरेच पुरस्काराचे मानकरी आहेत. घाणेकर मानकर बुवा फक्त कलगीतुरा किंवा तमाशापुरते पायात घुंगरू बांधलेला बाल कलाकार महाराष्ट्राचा मानकरी म्हणून जोपर्यंत जातात तर आपण समजून जायचं की ह्या माणसाची प्रतिष्ठा किंवा ह्या माणसाचं योगदान या लोककलेसाठी खूपच आहे. धन्यवाद. मी जास्त बोलू इच्छित नाही. माझ्या कलगीतुरा मंडळाचे सरचिटणीस माझे सहकारी सन्माननीय संतोष धारशे साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. तुर्तास मी थांबतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. Halo.
कलगीतुरा उन्नती मंडळाचे हॅलो 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 कलगीतुरा उन्नती मंडळाचे सरचिटणीस संतोषजी दासे साहेब हे आलेले आहेत. तसे त्यांनी केदूर स्थानपन्न व्हायचे लागले. तसे तुषार पंधरे या ठिकाणी त्यांनी पण केदूरची कृपा करावी. सचिन धुमक यांनी पण केदूरची कृपा करावी. आणि हरी मानकर उसरगावचे मानकर मोजी भाऊकी यांनी केदूरची कृपा करावी. तसे आता आपले सुधाकर मास्टर बरेचसे सांगून गेले कलावंत कसा असतो. तर ही मंडळी की सुरेश चिबडे ना याची जवळजवळ वयस्कर मंडळातले सुरेश चिबडे आमच्या बरोबर आहे की गॅसची बत्ती असायची त्याच्यावर आम्ही कार्यक्रम केलेले. 2 बत्ती असायच्या, एक माईक असायचा. ती पण बॅटरी संपलीच्या वेळी ग्रामीण भागात लाईट नसायची, बॅटरी आणायची, एक माईक असणारे रात्रभर बोंबळायचं. आमची तमाशाचा कार्यक्रम जर असेल तर रात्री 10 वाजल्यापासून सकाळी पाण्याचं सकाळी 7 पर्यंत की तमाशाचे कार्यक्रम व्हायचे. तर तुकाराम मानकर आम्ही बरोबर मी सुदामाची भूमिका करायचो आणि मानकर बुवा रुग्ण असायचो मावशी म्हणून. आणि आमचे हरिओमचे जे पाठीराखे जे आहेत ते आमच्या बरोबर असायचे. तरी आता मंडळी उशिरा आलेले त्यांचा सत्कार करायचा आहे. तरी सर्वप्रथम आपल्या कलगीतुरा मुंबई मंडळाचे सरचिटणीस संतोषजी धाडसे साहेब यांचा सत्कार करतील वसंत शिंदे. आमच्या वसंत शिंदे आलेले आहेत, त्यांचा सत्कार करतील. सचिन धुमक यांचा सत्कार करतील राजाराम रणपिसे. सचिन धुमक तसे यांचं नाव तुषार म्हणजे हुशार आम्ही समजा. आमचा लाडका तुषार पंधरे या ठिकाणी त्यांचा सत्कार करतील संतोष पारदोळे. तरी मंडळी मानकर गोलकी या ठिकाणी त्यांची छोटी सून छोटा मुलगा तसा मोठा मुलगा महेश आणि आपले हरी आपण त्यांची फॅमिली तुम्ही सर्वांनी फॅमिलीने स्टेजवर यायचं आहे. सर्व फॅमिलीने यायचं आहे. कृपया करून स्टेजवर येऊन तुमचा सत्कार करायचा आहे. आणि भाऊ तुम्ही पण यायचं आहे कारण तुम्ही मानकर भाऊचे शिष्य नसून मुलाही पण आहात. राकेश मानकर स्टेजवर येण्याची कृपा करावी. आणि महेश मानकर परेश मानकर आपण पण पुढे येण्याची कृपा करावी. मानकर भाऊंचे पुतळे तुमच्या वडिलांनी ही कलगीतुऱ्याची अगदी त्यांचं जीवन अर्पण करून ही एक ज्योत पेटवलेली आहे. या अखंड आम्ही जोपर्यंत त्यांचे सहकारी त्यांच्या मुखातून शब्द येते हरिओ तर तोच शब्द जर आम्ही त्यांना हरिओ नृत्य कलापद्धत आम्ही ही त्यांची ही निरंतर त्यांची ज्योत तेवत राहील अशी तुम्ही कुटुंबियांनी पण मनापासून इच्छा प्रकट करा. आणि ही तुमच्या वडिलांची एक इच्छा होती की गुरुला विसरू नका.
तर ते आमचे गुरुबंधू असे सर्व मंडळी येऊन हा कार्यक्रम करू आणि ही परंपरा चालू ठेवू. धन्यवाद. तसे महाराष्ट्राचे मानकरी ते दिग्दर्शक परेश यांचा सत्कार करायचा. त्यांचे शिक्षक उत्कृष्ट गीतकार म्हणून उत्कृष्ट लेखक म्हणून उमेश पोटले या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सत्कार करतील आनंद भाईले आमचे हरिओम नृत्य कला पथकाचे माजी अध्यक्ष. आपण कार्यक्रमाला येऊन शोभा वाढवले त्याबद्दल हरिओम नृत्य कला पथक आपलं जतचे आभार आहे. तसे आमच्या हरिओम नृत्य कला पथकाचे अध्यक्ष सुनीलजी इंगवळे यांचे बंधू या ठिकाणी गुणाजी इंगवळे आलेले त्यांचा सत्कार करतील संतोष पारदारे. गुणाजी इंगवळे त्यांचा सत्कार करत आहे संतोषजी पारदारे. तसेच बेलगावचे सुपुत्र खेडबेडे साहेब या ठिकाणी आलेले त्यांनी स्टेजवर यांची कृपा करावी. खेडबेडे माने साहेब आणि वाल्मिक माने समाज नेते म्हणून आहेत. गजानन माने का गजानन माने त्यांचा सत्कार करतील आणि दुलभ गजानन माने. गजानन माने आणि गुरु समोर चौरे त्यांनी पण पुष्पगुच्छ घ्यायचे ठिकाणी संतोष पारदारे या ठिकाणी फोटो आपण येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल हरिओम नृत्य कला पथकाचे आभार आहे. पुढे आपण वेळ थोडा आहे. आज कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले तुषार खोसले त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. नमस्कार. हरिओम मंडळ आज आयोजित आपल्या महाराष्ट्र नवे अख्ख्या देशामध्ये म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तलवीतुरा समाज उन्नती मंडळ मुंबई या मंडळातील एक आढळ ध्रुव तारा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या ठिकाणी मी शाहीर तुषार पंधरे माझे वडील वस्ताद गुरुवर्य माझे मधुकर पंधरे वडील या ठिकाणी आहेत. सर्वप्रथम या व्यासपीठावर सन्माननीय आमचे नथुरामबाई सोनकरे सर त्यांनी या तलवीतुऱ्याची या मंडळाची स्थापना केल्यापासून ते आहेत आणि साक्षीदार आहेत. तसेच आमचे गुरु समान वस्ताद समान सुरेशजी चिपळे तसेच आमचे मंडळाचे सरचिटणीस धारसे साहेब या ठिकाणी सुधाकर मास्तर साहेब आहेत. या सर्वांना सर्वप्रथम शाहिरी मानाचा मुजरा करतो. मी या ठिकाणी लोकशाहीर कैलासाची लोकशाहीर तुकाराम मानकर बुवांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी आलोय. खरोखरच माझं भाग्य आहे कारण माझ्या वडिलांनी मला वयाच्या 5व्या 6व्या वर्षापासूनच या लोककलेत आणलेलं आहे. त्याच्यामुळे
या कलगीतुऱ्यातून जात असताना अनेक शाहिरांचा वसा किंवा शाहिरांनी कशा पद्धतीने ही जपलेली कला आहे त्याचा अभ्यास करण्याचा अवगत करण्याचं काम मी आज लहानपणापासून करतोय आणि करत आलो. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आम्ही कलगीतुऱ्याच्या आशीर्वादानं या ठिकाणी कलाकार म्हणून मान्य प्राप्त आहोत. खरोखरच तुकाराम मानकर बुवांना मी आदर्श मानायचो आणि मानतोय आणि मानत राहणार. कारण त्यांच्या कॅसेट्स म्हणजे शक्तितुऱ्यामध्ये कोणाच्या कॅसेट एवढे झाले नसतील तेवढे त्यांच्या वैयक्तिक अल्बम बनायचे. त्यांचा काय तो रुबाब असायचा, काय तो त्यांची ऍक्शन असायची, हे सर्व आम्ही लहानपणापासून पाहिले. त्या मुंबई रंगमंचावर माझे वडील मधुकर पंधरे तसेच तुकाराम मानकर बुवा त्यावेळेचे बुवा यांनी हे स्टेज गाजवलेलं आहे. अनेक शाहिरांनी गाजवलेलं आहे असं म्हणत नाही, सगळ्यांनी गाजवलं. परंतु खऱ्या अर्थानं या कलगीतुऱ्याला स्वरूप दिलं असेल, चांगलं स्वरूप, ते आपले तुकाराम मानकर बुवा. खरोखरच तुमच्या सर्व शिक्षक परिवारांना मी आभार धन्यवाद मानेल. सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो. त्यांच्या पुतळ्यांच्या अनावरणाच्या दिवशी मी हजर राहू शकतो नाही, कारण धकाधकीचं जीवन आहे, प्रत्येकाला प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स असतात. परंतु आम्ही तो एक क्षण मिस केला. आमचे चंद्रकांत साळवी बुवा माझे प्रतिस्पर्धी राहिले, परंतु आम्ही भावाप्रमाणे आज तागायत या ठिकाणी राहतो वावरतो. त्यांनी सुद्धा कॉल केला की मी निघालोय, पण मला चुकचुकायला झालं कारण मला त्यावेळी वेळच मिळाला नाही. परंतु या ठिकाणी मी त्यांना श्रद्धांजली वाहतोय. जसं आमचे सुरेश चिबडे बुवा म्हणाले की कलगीतुरा हा फक्त तत्वाशी वाद आहे, परंतु ज्यावेळी स्टेजच्या खाली येतो तेव्हा आपण भावाप्रमाणे राहायला पाहिजे. हे सध्या दिसत नाही असं त्यांनी सुद्धा म्हटलंय. ते खरं आहे की ईर्ष्या जी असते ना ती ईर्ष्या नसावी. ईर्ष्या ती फक्त स्टेजवर असावी. ईर्ष्या त्याच्या बाहेर जरी ठेवली तर त्याचा नाश लवकरात लवकर होतो. ते नाव कायमस्वरूपी राहत नाही. याचा अनुभव आम्हाला सुद्धा आहे, कारण बरेच कलाकार या ठिकाणी होऊन गेले, परंतु मनावे परी कीर्ती रूपे उरावे त्या पद्धतीनं आमचे लोकशाहीर तुकाराम मानकर बुवा तुमच्या आमच्या जरी नसले तरी आवाजानं त्यांच्या वाणीनं आज या ठिकाणी आहे. आणि म्हणून येता येताच तर सध्या व्हॉट्सअपचा जमाना आहे, नोटपॅडवर लिहितो आम्ही. आमच्या बाबांसारखे आम्ही वहीवर लिहित नाही, परंतु मला जे सुचलं ते या ठिकाणी मी सादर करतो. कारण प्रत्येक मान्यवर मंडळी माझ्याही पेक्षा मोठे आहेत, त्यांचं आपल्याला मार्गदर्शन घ्यायचंय. तर 4 ओळी माझ्या. ध्रुव ताऱ्याला अढळपद जायचे, ध्रुव ताऱ्याला अढळपद जायचे तैसे कोकण लोककलेतील लोकशाहीर तुकाराम मानकर. लोककलेतील लोकशाहीर तुकाराम मानकर जबरदस्त गोडवाणीने केला कलगीतुरा सादर. 2 हात केले सामन्यात प्रतिस्पर्ध्याशी तरी शाहिरांचं ठेवून आदर असा महान महाराष्ट्र भूषण लोकशाहीर मानकरांचे कौतुक शब्द सुमने वाहतो मी शाहीर तुषार त्यांच्या चरणावर. शाहीर तुषार या ठिकाणी आपल्या पूर्ण मंडळाला मी खरोखरच आपण गुरुची महिमा आहे, गुरुंचा परंपरा आहे, गुरुंची जी काही वेगळी आहे ती सादर करण्याचा प्रयत्न जरूर करा. आणि ते करताय हे मलाही माहिती आहे, कारण आमचे राजाराम रणकेसी आहेत, आमचे दुलक माऊली आहेत, आमचे नागती सुद्धा आहे. या अनेक शाहिरांनी आज सांगायचं घराण्याचं नाव या ठिकाणी राखलेलं आहे आणि राखणार. भुवांच्या आशीर्वादाने आमचे चंद्रकांत गायकवाड असे अभ्यासक आहेत. आणि खरोखरच तुमच्या मंडळाला आम्ही शुभेच्छा देतो. या ठिकाणी जास्त काही न बोलता थांबतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद. तसे आता थोडासा पाहुणे आलेले त्याचा सत्कार बाकी आहे. तसे कलगीतुरा उन्नती मंडळाचे अध्यक्ष आनंदजी तांबे साहेब हे ठिकाणी आलेले आहेत आणि सुरेश आयनारकर हे पण आलेले. आनंद तांबे यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर बालपणापासून पानवड्या तालीमध्ये राहत असल्यामुळं जास्तीत जास्त मदत त्यांनी केली. कलगीतुऱ्याचा कुठले त्याला खरा माहिती असेल की आनंद तांबेला, तरी आपण आनंद तांबे यांचा सत्कार करतो. आपल्या मुंबई आमच्या आयोग नृत्य कला पथकाचे अध्यक्ष
सुनील इंगवळे साहेब यांचे शुभ हस्ते त्यांचा मी सत्कार करत आहोत. तसे सुरेश जानकर यांचा सत्कार करते संतोषजी पारकर. तसे हरिओम नृत्यकला पथकाचे आमचे सर्व सदस्य आनंद भाई, संतोष पातळे, राजाराम रणपिसे, बाळा फुटक आणि जुलाब, हरिचंद्र इंगवळे यांनी कृपा करून पुढे संदीप रमेश आंबवडे आंबेडकर यांनी पुढे यायचं झाला. हरिओम नृत्यकला पथकाचे सर्व चंद्रकांत नांदेडकर पुढे यायचं सर्व आनंद तांबे यांच्या शुभ हस्ते हरिओम नृत्यकला पथकाचे सदस्य सुनील इंगवळे अध्यक्ष आणि सर्व सहकारी त्यांचा सत्कार होत आहे. तरी टाळ्यांच्या गजरा त्यांचं स्वागत करायचं आहे. समोर बघा. संतोष पातळे या पुढे कार्यक्रम समोर समोर बघा. या ठिकाणी मी एवढंच सांगेन की आपण सगळ्यांनी सहकार्य केलं त्याच्यामुळे हा कार्यक्रम झालेला आहे. आणि या सर्व कार्यक्रमाचं श्रेय मी आमचे सोनकर साहेब यांना तरी लहानपणापासून 25 वर्षापासून यांना बघतोय की बुवांच्या पाठीशी सदैव खंबीर राहायचे. आज जो हा कार्यक्रम आम्ही केलेला आहे हा कार्यक्रम आमचे अध्यक्ष साहेब बोलले की आपण बुवांच्या मुलांच्या घरी करूया. पण आज मी गौर धरते की हा कार्यक्रम कोळी समाजमध्ये व्हायला घेऊया. तर गावी असताना आमची काही लोकांकडनं आमची जशी पाहिजेचा मानपान त्यांना भेटला नव्हता. तर त्या ठिकाणी आज या ठिकाणी सगळे आले आणि असंच प्रेम आमच्यावर ठेवा. वेळेअभावी हा कार्यक्रम आम्ही जास्त जागा नाहीये, जितका जितका शक्य होईल त्या हिशोबाने आपण दिलेल्या वेळेत आम्ही कार्यक्रम करतोय. असंच प्रेम राहू द्या. म्हणजे मी एवढं सांगेन की बुवांकडून 25 वर्ष आहे, पण कलगी तुला समाज मंडळ उन्नती मंडळाचे 4 वर्षे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. अनंत तांबे, अनिल सावंत आणि चंद्रकांत गोळकार ही जुनी मंडळी मला थोडीशी आठवण आहे. आताची सर्व मंडळी मला माहित आहे. सुरेश चिवडे आमचे खास आहेत, ते बुवांच्या पाठीशी खंबीरपणे, तर बुवा आणि ते बाजूला राहायचे तेव्हा बुवांच्या पाठीशी नेहमी कुठं ना कुठं यायचे. हे असंच प्रेम राहू द्या आमच्या पाठीशी. आम्ही जेव्हा कधी बोलवतो तुम्ही या. आणि मी एवढं बोलून सांगतोय की बुवांचं एक छोटंसं गीत आहे, ते बुवांनी लिहिलंय, मी लिहिलं नाहीये. ते फक्त एकच ओळ वाचतोय, मी असं होत नाही की बुवांच्या वरती गीत लिहायला मी एवढा मोठा माणूस नाहीये. तर बुवांच्या त्यांच्यावरती त्यांची गीत रचना करू शकत नाही. त्यांनी एक गीत कॅसेटला काढलं होतं. हॅलो 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 त्यांचं एक गीत होतं छोटंसं, माया असू दे माझ्यावर, माया असू दे माझ्यावर, करीन मी सेवा जन्मभर, बाजीराव गुरु माझा माझ्या शिरावर, तुकाराम गुरु माझा माझ्या शिरावर. शांत संयम स्वभाचा असा होता गुरु माझा एक, पुत्र समान मी आज मने आहेस माझा तू लेक, सांगू कुणा बोलू कुणा, बाजीराव गुरु माझा माझा शिरावर, तुकाराम गुरु माझा माझा शिरावर. तसेच आमच्या हरिओम नृत्यकला पथकाचे अध्यक्ष सुनील इंगवळे यांनी आपले विचार मांडले. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती
वरिष्ठ शाहीर मंडळी, पाहुणे मंडळी, सन्माननीय व्यासपीठ, त्याचबरोबर या पुण्यतिथी निमित्ताने आज या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व आलेले शाहीर मंडळी, या ठिकाणी प्रमुख पाहुणे मंडळी, आलेले सर्व माता भगिनी, सर्वांचा पुन्हा एकदा हरिओम मंडळाच्या वतीने आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो. आज या ठिकाणी मानकर बुवाबद्दल आम्ही काय बोलावं, कारण गेल्या 4 वर्षापूर्वी तुकारामभाऊ मानकर आपल्यातून निघून गेले. ते देहरूपाने जरी आपल्यातून निघून गेले असले तरी आठवणीने कायम आपल्यामध्ये आहेत आणि यापुढे राहणार आहेत. कारण त्यांनी केलेलं कार्य आपल्या सर्वांना ज्ञात आहे. कारण या कलेमध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं. वयाच्या 14व्या वर्षापासून या कलेला त्यांनी सुरुवात केली आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व वरिष्ठ शाहीर मंडळींना त्यांच्याबद्दल माहिती आहे की त्यांनी अनेक कार्यक्रम या मुंबई या ठिकाणी सर्व थिएटरमध्ये जवळजवळ या कलगीतुऱ्याच्या शक्तीतुऱ्याच्या कार्यक्रमात जवळजवळ 2000 कार्यक्रम त्यांनी या कलेच्या माध्यमातून केलेले आहेत. त्याचबरोबर ही कला जोपासत असताना त्यांनी लोककलेमध्ये महाराष्ट्राचे मानकरी, गौरव महाराष्ट्राचा, लावणीची सौदामिनी असे लोककलेचे कार्यक्रम त्याबरोबर त्यांनी स्वतः निर्मिती करून आपल्या सर्वांना एक कला त्यांनी पेश केली होती. तर असा हा कलाकार खरोखरच क्वचितच असं कलाकार या ठिकाणी जन्माला येतात आणि खरोखरच आपले इतिहास घडून आज त्यांनी जो आपला नाव कमवलेलं आहे. कारण शक्तीतुरा कलेला अनेक या कलेला पुढे नेण्याचं किंवा या उत्कर्ष करण्याचं अनेक कलाकारांचं त्याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे. त्यांच्यामध्ये शाहीर तुकाराम मानकर यांचाही खरोखरच अगदी मोठा वाटा आहे. अशा या महान विभूतीला खरोखरच आपण त्यांच्याबद्दल किती जरी बोललो, आज आलेले या ठिकाणी मान्यवर त्यांच्याबद्दल जे काय आपले मनोगत व्यक्त केले, खरोखरच आज या मंडळींना मी धन्यवाद देतो. कारण आमच्या निमंत्रणाला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल हरिओम मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा मी सर्वांचं या ठिकाणी सतशऋणी आहे. त्याचबरोबर यापुढेही असंच आपण आम्हा हरिओम मंडळाला, आम्हा मंडळींना यापुढे खूप आशीर्वाद तुम्ही आम्हाला दाखवाल आणि यापुढे केव्हाही आम्ही मंडळी कोणतेही कार्यक्रम आयोजित करू असेच आपण हजर राहाल अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद अपेक्षित आहे. तसेच आमच्या गावातील मुक्काम आगळा तालुका मसला या ठिकाणी ज्या 3 व्यक्तींनी मदत केली त्या कार्यक्रमास नागती, अर्जुन नागती आणि रघुनाथ नागती अशा 3 मंडळासाठी सहकार्य केलं. त्यांच्या मान आमचे बुवा तुळशीदास नागती यांनी इतर स्टेजवर यायचे. आज ते या ठिकाणी आलेच नाही. भानुदास नागती 5555, रघुनाथ नागती 2222, अरविंद कानू नागती 2000 रुपये आणि गाणेकर जिंदवर अशा आमच्या गावातली 8000ची देणगी आलेली होती. आज ते या ठिकाणी आलेच नाही. त्याला आमच्या मंडळाचे अध्यक्ष सुनील तुळशीदास पवार त्याचे ऑफिस कसे नागती कंपनी तुळशीदास नागती हे स्वतः भजनी भाऊ पण आहेत आणि तुळशीचे शिष्य पण आहेत. आमच्या गावात भजनी भाऊ पण आहेत. भाषण करून चांगलं Oh,
त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं काय तुकाराम म्हणतात त्यांचा कुठलाही कार्यक्रम असू द्या आणि जातीने तिथे बोलतात महाराष्ट्राचे मानकरी असू दे कुठलाही असू दे ज्यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री होते मांडवला कार्यक्रम होता 4 जानेवारी 1995 रोजी ज्यावेळी मी सूत्रसंचालन करत होतो तर आपली शाबासकी पाठ ठोकवण्यासाठी शाबासकी देण्यासाठी त्यावेळी मुंबई मंडळाचे अजेंडर होते आनंद आंबे त्या ठिकाणी आलेले होते आणि त्या अध्यक्ष म्हणून त्यांच्या 4थ्या पुण्यतिथी निमित्तानं त्या ठिकाणी आलेले तर त्याने आम्हाला मार्गदर्शन करावे नम्र चौथी पुण्यतिथी आणि या पुण्यतिथीचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक भाई सोंदरे व्यासपीठावरील मान्यवर आणि हरिओम मंडळ हा कार्यक्रम सतत हुआ असल्यापासून आजपर्यंत त्यांच्या पश्चात सुद्धा त्यांनी त्या पद्धतीचे वेगवेगळे कार्यक्रम हरिओम मंडळाच्या वतीने निर्मित केले आणि त्यांची परंपरा म्हणजे गुरु शिष्याचं नातं काय असतं ही परंपरा पुढे चालू ठेवली म्हणून हरिओम मंडळाला मी कलगीधर समाज उन्नती मंडळाच्या वतीने धन्यवाद देतो. ज्यांच्या नावामध्ये राम आहे ज्यांच्या नावामध्ये राम आहे त्या तुकारामाबद्दल काय बोलावं कारण तुकाराम मानकरांना आम्ही लहानपणापासून जेव्हा पायात चाल बांधून नाचत होते आणि आमच्या मार्गदर्शनामध्ये कलगीधरच्या मार्गदर्शनामध्ये गोविंद नामदेव बाजी पांडुरंग यांच्या कारकिर्दीमध्ये कार्यक्रम करत असताना हा शंभूराजू घराण्यातील एक मान्यवर प्रमुख हिरा जन्माला आला आणि त्यांनी शंभूराजूचं नाव कसं उज्ज्वल होईल त्या पद्धतीने कार्यभाग केला आणि कार्यभाग करत असताना काही तांत्रिक गोष्टी जरी तत्वाशी भांडण झालं असलं तरी मंडळाची ध्येय धोरणं आपल्या उराशी बाळगून त्यांनी कार्यक्रम केले. ते मला नेहमी सांगत आंबे साहेब मी फक्त शरीरानं बाहेर आहे परंतु हृदयाने मी मंडळाबरोबर आहे आणि मंडळाची ध्येय धोरणं
त्यांनी शेवटपर्यंत पाहिले आणि शेवटच्या काळामध्ये त्याला त्या गुरुमाऊलीने काय सूचना केली असेल किंवा त्यांच्या मनात किंवा त्यांच्या हृदयात जाऊन काय सांगितलं असेल की त्या मार्गदर्शनाखाली त्यांनी परत आपले सगळे विचार बाजूला ठेवून स्वग्रही म्हणजे गेलेला माणूस परत घरात कसा येतो, जसं प्रभू रामचंद्राने कैकेयीच्या शापासाठी 14 वर्ष वनवास भोगला आणि 14 वर्षांनी जेव्हा अयोध्येत आले त्या प्रकारे ते स्वग्रही म्हणजे कलगीपुरामध्ये पुन्हा आले आणि त्यांच्या सांगायला जेवढं आठवणी कमी आहे. आधी ज्यावेळेला कार्यक्रम करत होतो झोलाई कुंपणे, अनिल चव्हाण, अनंत तांबे, आम्ही जेव्हा 20-20, 25-25 कार्यक्रम प्रत्येक हॉलला करत होतो आणि असाच एक कार्यक्रम दामोदर हॉलच्या ठिकाणी झाला आणि तो पाहून आपल्या नाशिक सारखी मंडळी, गारगोटी नाशिक या ठिकाणची मंडळी म्हणाले हा कार्यक्रम आमच्या गारगोटीला व्हायला पाहिजे, तुम्ही काय सांगा की सुपारी आम्ही देऊ. पण मी बोललो अहो त्या नाशिकला संपूर्ण तो भाग आहे, तो देशावरचा भाग आहे, तमाशामध्ये आहे आणि हा कलगीतुराचा कार्यक्रम त्याला आवडेल का. तर म्हणाल नाही, आम्ही जो इथे बघितलाय ना तोच कार्यक्रम आम्हाला दाखवायचा आहे. आणि म्हणून आम्ही तिथे गोताळांची मंडळी आणि गोव्याची मंडळी, तुकाराम मार्गाची मंडळी एक 50 सीटरची गाडी करून एका गाडीतून आम्ही गेलो आणि तिथे कार्यक्रम केला आणि त्या गाडीतून संपूर्ण नाशिक दर्शन आम्ही घडवून आणलं. आणि असे कार्यक्रम करत असताना आम्ही स्टेजवर फक्त शक्ती आणि तुरा किंवा कलगी आणि तुरा दाखवत होतो, परंतु स्टेजवर उतरल्यानंतर आपलं नाटक काय, या मायेचं नाटक आहे, या कलगीचं नाटक आहे आणि या तुऱ्याचं नाटक आहे, हे एकामेकाला हातात हात मिळवून छातीला छाती मिळवून एकामेकाला प्रेमाने सांगत होतो आणि त्याप्रमाणे वागत होतो. असे अनेक किस्से आहेत मानकरांबद्दल, परंतु आज वेळ नाही तुम्ही सांगायला. मी थोडा उशिरा आलो, मी बाहेर होतो जरा सेमिनारमध्ये आणि बोललो कार्यक्रमाला कुठल्याही परिस्थितीत मला पोहोचायचं आहे म्हणून मी आलो या ठिकाणी. त्यांच्याबद्दलचं प्रेम, त्यांच्याबद्दलच्या आठवणी आणि महाराष्ट्राचा मानकरी पहिला नारळ साहित्य संघाला फोडण्यासाठी मी स्वतः त्या ठिकाणी खूप मोठा पाऊस पडला होता, म्हणजे गुडघाभर पाणी होतं आणि संध्याकाळी माझी एजंट होती बँकेची या श्रीकृष्ण हॉलमध्ये बोलवण्यात आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मी हजर होऊन भारताच्या मानकरीचा पहिला ओपनिंगचा नारळ माझ्या हस्ते फोडला गेला. अशा अनेक आठवणी आहेत, परंतु मानकरांचा एक स्वभाव होता. महाराष्ट्राचे मानकरी म्हणजे मान कसा मिळवावा, मान कसा घ्यावा हे त्यांच्याकडून शिकावं. कारण आपण जेव्हा समोरच्याला मान देतो त्याच वेळेला आपल्याला मान मिळत असतो. आणि त्यांचं म्हणणं असंच होतं की जरी मोठी माणसं एकामेकाजवळ बोलत असतील तर त्यांच्यासमोर आपण जाऊन बोलायचं नाही किंवा त्यांच्यामध्ये त्या चर्चेमध्ये आपण भाग घ्यायचा नाही. हा जो त्यांचा गुण होता हा खरोखर वागण्यासारखा गुण होता. मान दिल्याने मिळतो. एखाद्याचा अपमान किंवा एखाद्याला तुच्छ मानून पुढे जाऊन आपल्याला कोण विचारत नाही. मान कसा घ्यायचा हे मानकरून करून शिकायचं एवढा त्यांच्या नावामध्ये राम आहे आणि त्याने लेख लिहिलं होतं त्या तुकारामांकडे, तू का आला सुंदरे साहेबांनी लेख लिहिलं होतं. जो कुर्तीत पडला मूर्ती ते सुद्धा त्याने एक नाट्य लिहिलं होतं. आणि तर अशी बरीचशी त्यांनी नाट्ये लिहिलेली आहेत आणि उत्कृष्ट पत्रकार म्हणून ज्यांचा सर्वांना दबदबा बसलेला आहे असे नथुराबाई सोनगरे यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे अशी नम्र विनंती. पत्रकारांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. लिंगावले आणि त्यांचे सर्व सहकारी
चंद्रकांत आपले गायकवाड वगैरे हे सगळे मंडळी आहेत, त्यांनी हा कार्यक्रम उत्कृष्ट सादर केला आणि आज हा हॉल मला वाटतं छोटा पडला. नियोजन आपल्याला म्हणजे त्रासदायक ठरलं, कारण मी उभं राहून बोलायचं झालं तर डोक्याला लागेल आणि तुमच्यासमोर जास्त बोलायचं झालं तर तुम्ही लोक 4 तास झाले कंटाळून गेलेले आहात आणि मी मग काय बोलणार. सगळे भाषणं ऐकून मी थक्क झालो, कारण तुकाराम मानकर यांना सगळेच लोक ओळखतात. मी त्यांचं चरित्र सांगण्यासाठी बऱ्याच गोष्टी इथं काव्यात्मक सुद्धा बोलले गेलं आणि पुष्कळसं बोलता पण येईल. तुकारामाची गाथा जी आहे ना ती फार मोठी आहे आणि त्याचं संपूर्ण विवरण करायचं झालं तर 2 तास सुद्धा कमी पडतात. मी इथं जवळजवळ 4 तास असाच पिळून बसलेला आहे. काय एवढ्या वयामध्ये एवढं थांबणं म्हणजे बरोबर पण नाही. तरी पण हा तुमचा कार्यक्रम बघून आम्हाला पण ईर्ष्या आली आणि बरं वाटलं. आमचे स्नेही जे आता कल्पितुरा समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष आहेत तांबे साहेब, हा ते आले तर मला आणखी जोर चढला. कारण काय, ही जी आपण उभारणी केलेली आहे, मला हे सांगायचे तुकारामांच्या बद्दल बरंचसं तुम्ही बोललातच, परंतु जी घराणेशाही आहे कलगीतुरा समाज उन्नती मंडळ हे का निर्माण झालं. कारण कलगीवाले आणि तुरेवाले यांचं कधी पटलंच नाही, वैरत्व होतं. ते ब्रह्मश्रेष्ठ, माया श्रेष्ठ, पार्वती श्रेष्ठ, शंकर श्रेष्ठ, या श्रेष्ठपणामध्ये ते तद्रूप झालेले आहेत आणि होते त्यावेळेला. तर आमच्यासारख्या मंडळींनी म्हणजे त्यावेळेला मला जे यांनी सहकार्य केलं ते म्हणजे गोविंद डाफळे, वासुदेव मुंगळे शाही, त्याचप्रमाणे रामभाऊ जोगळे, हे कंपनी भेटली आणि त्यांनी या कार्यक्रमामध्ये नवीन लाड वगैरे ही सगळी मंडळी होती आणि त्यांनी ह्या कार्यक्रमाला आपल्याला काहीतरी नवं चैतन्य निर्माण केलं पाहिजे असं ज्या वेळेला या मंडळींच्याकडून सकाराम गायकवाड सुद्धा बघा चांगले नामांकित शाहीर होते, शंकरराव जगताप म्हणा, ही सगळी मंडळी होती. आमचे गणपत गोटल त्यांचा पुतळा वगैरे बसवला आम्ही, म्हणजे त्यांच्या शिष्य संप्रदायाने त्यावेळेला पण मी हजर होतो. यांचे आपले बाजीबुवा मुंडे सगळे वाहतात ज्ञानाचे लोंढे, त्या गावात भोपळी पेठमध्ये सुद्धा मी 3-4 वेळा जाण्याचा माझा योग आला. तुकाराम मानकर याला कारणभूत आहे. वार्ताहर या वर्तमानपत्रामध्ये तुकारामाच्या बद्दल मी संपूर्ण पानभर लेख लिहिला होता आणि तो छापून आलेला होता. त्यामुळे हे जे प्रेम आहे, संबंध आहे ते भरपूर आहे. पण मला जे ह्या कलाकृतीने ज्यांनी जी संघटना निर्माण केली, कलगीतुरा समाज उन्नती वे कलगी आणि तुरा हे 2 समाजाचे संप्रदायाचे लोक एका ठिकाणी आणण्याचे ज्या वेळेला प्रयत्न केले ते आता मी नामावळी तुम्हाला सांगितली. गुरु गणपती घराणे, शंभूराजू घराणे, सदालाल घराणे, ही सगळे घराणेशाही, रामचंद्र पंडित घराणे, हे सगळे मला त्यावेळेला मुखोद्गत होते. ठिकठिकाणी ज्या वेळेला कलगीतुरे तिथे नथुराम सोडवे होता आणि मी सगळं फिरलेलं आहे यांच्याबरोबर आणि यांनी मला फिरायला लावलेलं आहे. हे संपूर्ण जे कलगीतुऱ्याचं जे भांडवल आहे ते लोकांच्या समोर आम्ही वेळोवेळी ठेवलेलं आहे आणि ते ठेवणार आहे. पण आता या कलेला, ही नृत्य कला जी आपण म्हणतो, आज ज्या लोकांनी इथं आता हा कार्यक्रम ठेवला, हरिओम नृत्य कला पद्धत, हे नृत्य कुठलं कलगीतुरा यांनी स्वीकारलेलं नृत्य आहे आणि त्याची उत्पत्तीपासून आता त्यांच्या म्हणजे प्रगतीपर्यंत सगळे ह्या कलगीतुरेवाल्यांनी त्याचं काम चांगल्या प्रकारे राखून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये फाटे फुटले, काही स्त्रियांचे नाच आले, स्त्रिया नाचायला लागल्या, काही पुरुष सुद्धा पांढरं घालून स्टेजवरती आले. ह्या सगळ्या ज्या आहे या त्याच्यामध्ये आलेल्या अडचणी आहेत. पण खरी कलगीतुरा समाज उन्नतीची जोपासना करण्याचं काम आहे ना, तर कलगीतुरा समाज उन्नती मंडळाने केले. हे मी वेळोवेळी सांगण्यासाठी
आम्ही यांच्या बरोबरीने चाललोय. पण ह्या कलेला कुठंतरी गालबोट लागू नये, कुठंतरी त्याचा गैरवापर होऊ नये ह्या कलेचा. कारण ही महान कला आहे. भक्ती शाहीर म्हणजे कलगीतुरावाले हे भक्ती शाहीर आहे. आणि त्यांनी परंपरा जी आपली म्हणजे रामायणापासून महाभारतापासून किंवा आपले जे जे काही पेशवाई कालापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालापासून सगळे हे कला आपल्याला ह्या कलेने जिवंत ठेवलेले आहे. आणि मग त्याच्यानंतर जसे भावाभावामध्ये भांडणं होतात आणि प्रत्येकजण कलगीतुरा म्हणजे काय हे एका बाजूला राहून मग शृंगार शाहीर आले. शृंगार शाहीर म्हणजे तमाशगीर ते आले आणि दुसरे वीर शाहीर आले. म्हणजे भारताबद्दल महाराष्ट्राबद्दल प्रेमच त्यांनी व्यक्त केलं असेही शाहीर झाले. तसे आपले भक्ती शाहीर, हे भक्ती शाहिराने सर्वप्रथम आगामी कुठली शाहिरी असेल तर भक्ती शाहीर आणि ती शाहिरी म्हणजे कलगीतुरा शाहिरी. आणि त्यांनी काढलेल्या नाचाची संगोपन कोणी केलं असेल तर कलगीतुरावाल्याने. आणि ते कसं संगोपन केलं? तुमच्या आमच्या सगळ्या लोकांच्या जवळ कार्यक्रम सादर करून केलं. आमचा तुकाराम होता, आमचा तो घाणेकर होता. ह्या लोकांनी कला जोपासली आणि आहे त्यांनी जे करून ठेवलेले आहे आपलं टेटवलीचे दापोलीचे ते कितीतरी लोक असे सुशिक्षित, काही अशिक्षित लोक असून सुद्धा सुशिक्षितांपेक्षा कामं केलेली मंडळी आहेत. मी त्यांचा नावाचा इथं उल्लेख करू शकत नाही. आपलं तुषार पंधे वडील पाठीमागे होते. ते जी करणारे म्हणजे भेदिक शाहिरीमध्ये त्यांचा हातखंडा होता. त्या घाणीची कथा त्यांनी सांगितली, आध्यात्मिक कथा आहे. काय त्यांना अध्यात्माशिवाय दुसरं काही सुचत नाही. काय शाहीर वासुदेव मुंबळे आहेत ना, ऑल पद्धतीने त्यांचं लिखाण आहे. बघितलं त्यांच्या मी पुण्यतिथीला त्यांच्या पण हजर झालेलं आहे. सगळ्यांचे आता पुतळे बसवलेले आहेत पण त्यांचे कोतळे काढू नका. थोडं तुम्हाला सांगतो, मला भरपूर बोलायचं होतं याविषयी. कारण कलगीतुरा हा माझ्या डोक्यामध्ये बसलेला विषय आहे. कारण कितीही केव्हा संपणार नाही, न संपणारी गोष्ट आहे. तेव्हा ह्या कलेची जोपासना ज्या आपल्या पूर्वजांनी केलेली आहे, तिची जोपासलेली आहे, त्याची उपासना केलेली आहे, त्यांचं लक्षण लक्षात ठेवा. आणि ह्याचं प्रयास म्हणजे काहीतरी वेगळं करणं, काहीतरी लोकांच्या समोर. काही लोक म्हणाले बाळ्यांचा नाच आहे, आणि बाळ्यांचा नाच नाही, हा कलगीतुऱ्याचा जबरदस्त नाच आहे. आणि त्याला संघर्ष आहे. त्यासाठी मी त्यावेळेला सुभाषित केलेलं आहे, कलगीतुरा संघर्ष, कलगीतुरा संघर्ष शोध बोध कला उत्कर्ष. कलेचा उत्कर्ष आहे, त्याचं संशोधन आहे. ते असं नाही ध्यानी मनो वसो आदर्श, ध्यानी मनी वसो आदर्श एकीने उन्नतीचा. अशा तऱ्हेची त्याचे ह्या सुभाषीचा हा मोठा पाया आहे. आणि तो पाया लक्षात घेऊन मला ह्या लोकांनी, हे जे माझे ज्येष्ठ त्यावेळेला होते, मी त्यांच्यापेक्षा वयाने कमी होतो तरी परंतु ह्यांचं सगळं आकलन करून आम्ही ते हे सगळा ढाचा तयार केला. आणि की कलगीतुरेवाले आणि कलगीतुरेवाले आले रे आले एका ठिकाणी आले. आणि अशा तऱ्हेची भावना आम्ही ही जोपासली आणि ह्या संघटना अबाधित ठेवली. तेव्हा ह्या संघटनेचा उद्देश सगळ्या लोकांनी लक्षात ठेवा. आम्ही आज काय माझा आता आमचं वयाच्या दृष्टीने आता मला वाटतं की शेवटचा पाहुणा असेल. तुकाराम मानकर गेला म्हणजे लहान वयामध्येच त्यांचं निधन झालं. त्याची बायको सुद्धा धडधडा रडली हो. तिला अश्रू अनावर झाले, एवढा जबरदस्त शॉक बसला की तिचा पण अंत झाला. त्यावेळेला दुसऱ्या दिवशी ती बाई गेली आणि तुकारामाला रडणारी ती होती, पण तिला रडणारे तुम्ही सगळे भावकी गावकी सगळे होते. लक्षात घ्या, ती माऊली गेली, तुकाराम गेला, हे सगळे गेले आणि सगळे तुम्ही आम्ही पण जाणारच आहोत, कोण राहणार नाही. पण आता मगाशी म्हटलं कीर्ती रूपे उरावी,
आपण जी संघटना निर्माण केलेली आहे तिची जोपासना करा व्यवस्थित, तिला वेगळं स्वरूप देऊ नका. कलगीतुरा म्हणजे एक चांगला कला संच आहे तो, त्याचा कलाचा संच असून त्याची जोपासना तुम्ही केली तर पूर्वजांचं नाव राहील. नाहीतर या कलेला विद्रूप स्वरूप आहे, विद्रूप स्वरूप होऊन ती कला कुठल्या तऱ्हेने जाईल आणि कुठं येऊन कोण पोचवतील ते सांगता येणार नाही. पण खरे कलाकार जे आहेत तुझ्या ते वडील आले त्या लोकांना विचार, त्यांनी जी 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 करून सगळं हाजी हाजी लोकांना भागवलं सगळ्यांना आणि देशाची सेवा केली, आध्यात्मिक ज्ञानाचं ज्ञान लोकांना पाजलं. अशी ही मंडळी पूर्वीची जी होती त्यांच्या सानिध्यात संस्थेमध्ये आज कलगीतुऱ्याला वेगळं आता महाराष्ट्राची लोकधारा शाहीर साबळेने केलं तर ते म्हणजे बाल्यांचा नाच. हा बाल्यांचा नाच नाही, हा एक जबरदस्त कलाकृतीचा भाग आहे हे लक्षात घ्या. आणि ती कलाकृती आता तुषार पण आहे, असे काही आहेत कलाकार. तो आता ते हे म्हातारे झाले कोण हाणेकर, ते असे कलाकार आता आहेत की त्यांनी ही कला जोपासलेली आहे. प्रत्येक घराण्यामध्ये आहे लोक, मी प्रत्येकाचे घराण्याचं हे बोलत नाही. आणि या लोकांनी ह्या कलेचे महत्व जे आहे ते लक्षात ठेवून पुढे काम करावं. मी सगळ्या कलाकारांना या ठिकाणी आज जाहीर करतो. मला वास्तविक पहिल्या प्रथमच बोलायची इच्छा होती, पण आपले वक्ते झाले जास्त आणि श्रोते झाले कमी कमी आता थोडेसे राहिले. त्या भटिनी पण बसलेल्या आहेत, त्या मानकरांच्या जवळीक असल्यामुळे त्या थांबलेल्या आहेत, नाहीतर त्याही कंटाळून गेल्या. पण मी 4 तास झाले इथं बसलो आहे. हे बघा माझ्यासमोर वाढलेलं आहे, ते खायला सुद्धा मला वेळ नाही आणि ते खाऊ कसे की पुढे बोलू काय असा सगळा प्रश्न पडला आहे. तुम्ही ज्या वेळेला बोलावणार तुकाराम मानकरेंच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये जवळजवळ महाराष्ट्राचे 36 जिल्हे आहेत. 36 त्या 36 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचा मानकरी घालवणारा हा तुकाराम मानकर आहे. त्याच्यासारखे आणि त्याच्या परीस वरचढीने काम करणारे सुद्धा या शाहीर मंडळीमध्ये आहेत. त्यांनी एवढंच लक्षात ठेवावं की ह्या कलेची जोपासना जी आहे ती करावी. मला ह्यांचा आनंद वाटतो, अभिमान वाटतो की ते तुकाराम ते हे बसवण्यासाठी स्वतः आपली फौज घेऊन तिथे आले होते. पण साहेब तुम्ही गेल्यानंतर मी तो कार्यक्रम केला शेवटपर्यंत. काय तुम्ही गेलात आणि त्याच्यानंतर मी त्या कार्यक्रमात शेवटपर्यंत होतो. रात्री नाही थांबलो, म्हणजे त्या भाषणाचा कार्यक्रम तोपर्यंत थांबलो 5 वाजेपर्यंत आणि तो कार्यक्रम केला चांगला. नंतर त्याला प्रतिसाद मिळाला. त्याला एक जोड कार्यक्रम म्हणून दुसरा ग्रामस्थानी होता तिथे आला तो कार्यक्रम, तोही कार्यक्रम झाला. काय त्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर शक्तीवाल्यांचा झाला आणि आम्ही तुरेवाले खेळलो. या अशा तऱ्हेचा डबल हे सरपंच इकडे बसलेले आहे, माजी सरपंच, त्यांना माहित आहे. ते मगाशी म्हणाले बोलता की आमची सुद्धा आलेल्या पाहुण्यांची उपासना नमस्कार करायला आम्हाला चांगला मिळाला नाही. आग्रा तिथे ही सगळी फौज आलेली कलगीतुरा समाज उन्नती मंडळाची आपली गुपचूप आपल्या काच्या बिच्या ढोलकींना घेऊन चलूक लागली. काय आणि आपण गेलो निगवले. आता इथं सुद्धा हा कार्यक्रम मोठ्या हॉलमध्ये झाला पाहिजे होता आणि नियोजन आपलं चुकलं. बरं का गायकवाड, बरोबर नियोजन चुकलं. याच्या पुढे 5वी पुण्यतिथी असे त्यावेळेला मी पण असेल ना त्यावेळेला तुम्ही स्मरणिका काढा. मला आगामी 2-4 महिन्या अगोदर भेटा. काय करायचं कशा तऱ्हेचे नियोजन यांना भेटा. ठीक आहे, हे सगळे तुम्हाला बरोबर सांगतील की नियोजन व्यवस्थित करा. आता बघा तुम्ही त्यांच्या पाठीमागे तुकारामच्या पाठीमागे शॉर्ट व्हिडिओ बनवा तुम्ही स्टार्टिंगला. काय शॉर्ट काय नाही 60 GB वरती द्या. गेले असले ते जरी शरीराने गेले असले तरी आठवणी कायम आपल्यामध्ये राहणार आहेत आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या सर्वांचे कायम राहणार आहे असे मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि आपण सर्व या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिला
त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे हरिओम मंडळाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो.